राज्य सरकारने यावर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला असून गणेश भक्तांनी देखील आपल्या गणपती बाप्पाचा महोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे दिसून येते। मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असो की घरगुती गणेशोत्सव, बाप्पाच्या स्वागताची तयारी यावर्षी सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची थीम तयार करून साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे। गोंदियाच्या सिव्हिलाइन भागात राहणारे देखील त्र्यंबक जरोदे या गणेश भक्ताने गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या आईला पंढरपूरच्या वारीचे दर्शन घरीच घडवून दिले। तर गोंदिया ते पंढरपूर असा 950 किलोमीटरचा प्रवास कोणत्या मार्गाने पंढरपूरला जावा लागतो, तर पंढरीच्या वारीत वयोवृद्ध मंडळी फक्त सहभागी होतात, मात्र लहानग्यांना देखील पंढरीच्या वारीची माहिती व्हावी यासाठी पंढरीच्या वारीचा देखावा गणेशोत्सवात तयार केला गेला आहे। तर जरोदे कुटुंबियांनी यावर्षी गणेशोत्सवात पंढरीच्या वारीची थीम साकारल्याने आजूबाजूला राहणारे लोक देखील त्र्यंबक यांनी तयार केलेली थीम पाहायला गर्दी करत आहेत। तर या वारीच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा बळीराजा याचे देखील उत्पन्न वाढू दे अशी प्रार्थना त्र्यंबक जरोदे यांनी श्री गणेशाचरणी व्यक्त केली आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। मी पंढरपूरला जाऊ शकले नाही, पण माझ्या मुलांनीच घरी पंढरपूरचं दर्शन दाखवलं। मला त्याचाच फार अभिमान आहे, आनंद वाटतो। काय सांगणार, आपण एक अनोखा देखावा तयार करण्यात आला, काय सांगणार? यावर्षी आम्ही गणपती उत्सवासाठी घरी पंढरपूरच्या वारीचा देखावा तयार केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर इथे आम्ही लहान मुलांचा थीम घेतलेली आहे। ती याच्यासाठी की मोठे तर करतातच पण त्यांच्यासोबत आजच्या जी लहान पिढी आहे त्यांना पण या पंढरपूरच्या वारीचे महत्त्व कळले पाहिजे, म्हणून हा एक लहान मुलांचा आम्ही थीम इथे बनवली आहे। हो, काय सांगाल, यावर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण पंढरीची वारी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, काय नेमका संकल्पना होती? महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल पांडुरंग यांना दरवर्षी एकादशीला पंढरपूरची वारी लाखो भाविक जात असतात। त्यानिमित्त मी तेच तिथे जाताना जे लोकांना कशा प्रकारे जातात, पायदळ वारी करतात त्याचेच देखावे ह्या माध्यमातून इथे मी दाखवण्यात आलेला आहे। काय काय थीम ठेवली आहे सोबतच त्या ठिकाणी? सोबत गोंदिया ते पंढरपूरचे अंतर ठेवलेले आहे। मी किती 950 किलोमीटर इथून गोंदिया ते पंढरपूर अंतर आहे, त्यातच त्यांना टाळ मृदंग आणि हाती झेंडे आणि पालख्या घेऊन जातात ते दाखवण्यात आलं। शेतकऱ्याचं देखील त्या ठिकाणी शेतकऱ्याचं ह्या निमित्ताने एकच आहे की पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना आहे की ह्या वर्षी शेतकऱ्यांना भरभराटून उत्पन्न लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।